महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून नाशिक शहर व परिसर अधिक हिरवागार करण्याच्या उद्देशाने मिशन ग्रीन मान्सून अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाच्या जागा तुमची झाडे आमची या उपक्रमांतर्गत श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी गंगा गोदावरी द्वार परिसर मॅटघर ग्रामपंचायत ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले। या वृक्षारोपण अभियानात त्र्यंबकेश्वर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। तसेच पश्चिम वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। यावेळी आमदार हिरामण खोसकर, डॉक्टर राजेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक बी.एस. स्वामी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले। नाशिक जिल्हा हरित व प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या या अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले। आज एक झाड लावूया, उद्या हरित भविष्य घडवूया हा संदेश देत मिशन ग्रीन मान्सून अभियान अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार, चांदवड। नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आमचा जो नारा आहे ग्रीन मान्सून, मिशन ग्रीन मान्सून, याला अतिशय गती मिळालेली आहे। काल आपण बघितलं असेल सिन्नर तालुक्यामध्ये खूप सुंदर असे वृक्षारोपण आपण एमआयडीसी भागामध्ये, शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। हजारोच्या संख्येमध्ये अतिशय मोठी झाडं त्या ठिकाणी लावलेली आहेत। मागच्या वेळेला लावलेली झाडं तर खूप मोठी होत चाललेली आहेत। याही ठिकाणी आज ब्रह्मगिरीवर मान्य राजेंद्र सिंहजी जनतज्ञ आहेत, जगदीश आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे। अतिशय मोठी डोंगरावर आम्ही या ठिकाणी झाडं लावतो आहोत। अतिशय मोठी झाडं या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याचं संगोपनही करणार आहोत। त्या ठिकाणी गावकरी पण आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहेत, या ठिकाणी नाशिकची कंपनी मोठी एमआयडीसी मधली ती सुद्धा या ठिकाणी सहभागी आहे आणि अनेक नागरिकांचा सहभाग या ठिकाणी आहे। सगळे वृक्षप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही आज वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे। काल अजून बाहेरून केरळहून 4000 झाडाचे ट्रक या ठिकाणी आलेले आहेत, मोठे ट्रक या ठिकाणी आले आहेत। 4000 मोठी 10 फुटाच्या वरची वृक्ष झाडं जी आम्ही या ठिकाणी आणलेली आहेत। 2-3 दिवसामध्ये त्याचे वृक्षारोपण या ठिकाणी होणार आहे। नाशिक शहर असेल, नाशिक जिल्हा असेल, हा सर्वात हिरवा आम्हाला करायचा आहे आणि त्यासाठी सर्व नागरिकांचं सहभाग, सहकार्य या ठिकाणी मला आहे। सगळ्या संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, सगळ्यांचं सहकार्य, विशेष करून तरुणांचं सहकार्य, युवा वर्ग जो आहे त्यांचं सहकार्य यात मिळणार आहे। आणि म्हणून मला वाटतं की आमचा जिल्हा, नाशिक जिल्हा हा सगळ्यात हिरवा असेल पुढच्या 2-3 वर्षामध्ये, असं मी या ठिकाणी सांगितलं होणार नाही, की चुकीचं होणार नाही। कुंभमेळा समोर आहे आणि या कुंभमेळ्यासाठी सुद्धा आम्हाला तयारी करायची आहे। गेल्या सोमवारी खूप गर्दी या ठिकाणी झाली, सगळी ट्रॅफिक जाम झालेली होती, गर्दी खूप झाली मंदिरावर, स्टॅम्पेड होईल की काय अशी भीती होती, पण सुदैवाने पोलिसांनी सगळं ते हाताळलेलं आहे। आज आम्ही चांगला निर्णय घेतला की या ठिकाणी आम्ही सगळ्या गाड्याच बंद केलेल्या आहेत। बाहेर 12-13 किलोमीटरवर सगळं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, तिथून बसची व्यवस्था केलेली आहे आणि बसचे सगळे श्रद्धाळू जे आहेत ते या ठिकाणी शहरामध्ये येत आहेत, त्र्यंबकेश्वरला मंदिराला येतात, दर्शनासाठी येत आहेत। त्यामुळे अतिशय सुटसुटीतपणा आज आपल्याला बघायला मिळतो आणि यामुळे आमची कुंभमेळ्याची, कारण पुढच्या वर्षी याच दिवसात, याच आठवड्यामध्ये अमृत स्नानसुद्धा होणार आहे। एकच वर्ष राहिलं बरोबर आजपासून आणि म्हणून त्याचीसुद्धा पाहणी, त्याची तयारी, पूर्वतयारी ही मला वाटतं आज झालेली आहे। आम्ही करतो आहोत। पाऊस पडतं काय होईल, किती पाऊस कुठे थांबतोय, किती साचतोय, कृषी व्यवस्था कुठे करायची, साधुग्राम कुठे करायचं, या सगळ्या गोष्टींवर मी या ठिकाणी शासन, प्रशासन मिळून, लोकप्रतिनिधी मिळून आम्ही या ठिकाणी चर्चा करतो। हो, याआधी पण आपण दौरा केला होता आणि ज्यावेळेस मुसळधार पाऊस झाला होता अनेक निर्णय बदलण्याचं, म्हणजे साधुग्राम म्हणा किंवा काय, असे आतापर्यंत काही निर्णय झाले आहेत का? आणि आज गेल्या 2-3 दिवसापासून आढावा घेत आहेत, काही बदल अपेक्षित आहेत का? चाललंय तसे, पण अजून नक्की नाही झालेलं, कारण ज्या ठिकाणी पाणी मागच्या वेळेला थांबलेलं होतं त्यावेळेला असं सांगितलं गेलं की ते सगळे खड्डे खोदलेले आहेत, त्यामुळे पाणी थांबलेलं। जर तिथे भर टाकली, आता आम्ही ते तपासून बघू, अजून 2-3 महिन्यामध्ये पाऊस गेला जर त्या ठिकाणी लेव्हल जर बरोबर येत असेल, तो भाग उंच जर करता येत असेल तर आम्ही तो भाग उंच करू, कारण तो घाटाच्या बाजूलाच आहे। मला वाटतं अतिशय सुंदर असं ते स्थळ बनणार आहे, सोयीचं होणार आहे सगळ्या साधू महंतांसाठी
सगळ्या आखाड्यांसाठी आणि म्हणून आमचा विचार तोच आहे की त्या ठिकाणीच करावं. परंतु अजूनही एकदा कारण त्यावेळेला नदीचा प्रवाह बंद होता, नदीमध्ये काम चाललेलं होतं, त्यामुळे ते पाणी थांबलेलं आहे असं सगळे एक्सपर्ट जे आहेत इंजिनियर त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं अजून आम्ही तपासून घेऊ, पण यावेळेचा कुंभमेळा अतिशय सुंदर, अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित होईल यासाठी आमचे सगळे प्रयत्न चाललेले आहेत. अमरावतीमध्ये एक दुर्घटना घडलेली आहे, व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि काही बालकाचा पाऊल झाला. अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी झालेली आहे. अमरावतीला या ठिकाणी 3 बालकं त्या ठिकाणी दगावलेली आहेत. तिचा स्फोट झाला असं प्रथमदर्शी मला कळलं. मी आपल्यासोबत सकाळपासून त्र्यंबकेश्वरला नाशिकला या ठिकाणी फिरतोय, वृक्षारोपण करतोय, पण थोडक्यात मी फोटोची माहिती घेतलेली आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. ती कशामुळे घडली, काय झालं, हा चौकशीचा भाग आहे. त्या संदर्भामध्ये माझे मुख्यमंत्रीसुद्धा बोललेले आहेत, संबंधित खात्याचे मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी त्यांनीसुद्धा माहिती घेतलेली आहे किंवा ते सुद्धा जाऊन येतील त्या ठिकाणी. पण घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशी घटना होऊ नये तर ही काळजी घेण्यात आमची पहिली आमची गरज आहे. या संदर्भामध्ये मला वाटतं सगळी चौकशी झाल्यावर नेमकं कशामुळे झालं, काय झालं हे कळेल आणि निश्चित पुढच्या भविष्यामध्ये आम्ही ती काळजी घेऊ. खाजगी कोचिंग क्लासेसच्या अनुषंगाने मागील काळामध्ये एकदा उपस्थित झाला होता. लखनौला दुर्घटना घडलेली होती, 20-25 जणांचा मृत्यूसुद्धा झाला होता. त्याच अनुषंगाने आता सरकारनं त्या दृष्टीने पाऊल टाकलेलं आहे. शिकवणी विधेयक आणलं जात आहे, त्या अनुषंगाने सूचना आणि हरकतीसुद्धा मागवल्या जात आहे. एका हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक देखील मंजूर होईल अशा स्वरूपाची माहिती आहे. किती महत्त्वाचं वाटतं? क्लासेसच्या बाबतीत मला वाटतं निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशी सगळी मतं आहेत. आजकाल क्लासेसचा एवढा म्हणजे उपयोग विद्यार्थी करतात की शाळा कॉलेजला कोणी बहुतेक ठिकाणी जात नाही आणि सगळे क्लासेसच त्या ठिकाणी जॉईन करतात. ही वस्तुस्थिती आहे. त्या संदर्भामध्ये मी सांगितलं की दोन्ही मतं आहेत. मला वाटतं या संदर्भामध्ये चर्चा होऊन, सदनामध्ये या ठिकाणी चर्चा होऊन त्या संदर्भामध्ये योग्य निर्णय शासन या ठिकाणी घेईल. संजय राऊतांनी संजय राऊतांनी एक वक्तव्य केलेलं आहे की राज्याचे BPM रिक्षा चालवायचे, परिवहन मंत्री अण्णा गुरुजीची गाडी चालवायची, मग रिक्षा चालकांवर तुम्ही अन्याय का करताय, तुमच्यावर कुणाचा चहावाल्यांचा दबाव आहे, असं रिक्षा चालकांचं जे आंदोलन चालू ते असतं. मला वाटतं राऊतांबद्दल काय बोलावं, मला वाटतं त्यांना उत्तर देण्याची आजकाल गरजच नाही. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्यावं. ते काही बोलू शकतात. मी वारंवार ते सांगतो की ते त्यांना सगळं माफ आहे, काही बोलावं, कारण त्यांना सकाळपासून काही काम नाही. प्रॅक्टिकल त्यांचं कुठे ग्राउंडवर काम नाही आहे, काहीच नाही आहे. फक्त सकाळ झाली की तोंडाला बोंब लागला की बोलत राहायचं, एवढंच त्यांचं काम. आणि म्हणून मला काय वाटतं त्यांच्या रोजच्या या प्रतिक्रियेच्या काय प्रेसवर त्यांनी बोललं पाहिजे. मला असं वाटतं असं काही वाटत नाही. ते वाटतेच ते बोलतात, असंबंधित बोलतात, विषयाला सोडून काही बोलतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना उत्तर देणं मी सर्वत्र समजतो. सध्या दोन पत्रावळी म्हणून तुम्ही तुमचं नामकरण केलेलं होतं. टीका एक वेगळ्या पद्धतीने ते नेहमीच तुमच्यावर करतात. चांगलं आहे ना, काय अडचण काय आहे. म्हणजे कसं असतं, लोक बोरीच्या झाडावर दगड मारतात ना, बाबुळीवर दगड मारतात. बघितलं का तुम्ही कधी बाबुळीच्या लोक दगड मारतात, ते काटे पडतील काय पडतील, तर बोराच्या झाडावर दगड मारत असतात. हो, आणि म्हणून मला असं वाटतं की ते टार्गेटेड आहे त्यांचं काम. त्यांना खरं म्हणजे मला तर वाटतं त्याला कुंभमेळा बदनाम करायचा आहे. आपण बघितलं आहे तो जो घोटाळा झाला टेंडरचा, त्याच्यामध्ये तुम्ही मला घेतलं घे ऑर्डर, जा मला इतके पैसे दे. सरकारी पैशाचा अपव्यय झाला का? कोणी सरकारने काही घोटाळा केला का? आपल्या अधिकाऱ्यांनी केला का? नाही. आता कोणी बाहेर माणूस म्हणतो की ही ऑर्डर घेऊन मला पैसे द्या, टेंडर न घेता काढता. हा मूर्खपणाच आहे ना, दोघांचा मूर्खपणा आहे. समोरचा का चोरच आहे, तो आम्हीच पकडून दिला. मीच कंप्लेंट द्यायला लावली, समोरचे लोक कंप्लेंट देत नव्हते तर मी त्यांना धरून आणायला रात्री 12 वाजता नाशिकच्या पोलिसांना पाठवून CPना सांगून. आता एवढं स्पष्ट असताना काहीतरी घोटाळा मला वाटतं जाणीवपूर्वक कुंभमेळ्याला बदनाम करणं, टार्गेट करणं, मला वाटतं हा त्यांचा आता नवीन काहीतरी अजेंडा दिसतोय मला असं वाटतं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वराळे नावाचे त्यांनी असं म्हणलंय की 0.1% एवढा जरी निधी कुंभमेळ्यातला जर शाळांवर खर्च केला तर 100 मराठी शाळांचंच कल्याण होईल आणि त्याच्यातून चांगल्या शाळा सुरू राहतील. कुंभमेळ्याकडे तेवढंच महत्त्वाचं आहे. आमची आस्था आहे त्या ठिकाणी, एवढ्या करोडो लोकांचं श्रद्धास्थान आहे, ते केलं पाहिजे ना. शाळेसाठी आम्ही पैसे देऊ, दुसरे देऊ, सरकार काय फक्त तेवढंच नाही की बाबा एवढे पैसे तू काढा त्यात टाका म्हणून. पण हे आमचं
अतिशय आस्थेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय सगळ्या हिंदू बांधवांचा. आणि मला असं वाटतं की निश्चित त्यांचं म्हणणं बरोबर आहे की शाळेसाठी खर्च केला पाहिजे, डागडुजी केली पाहिजे, नवीन इमारतीसुद्धा झाल्या पाहिजे. पण त्यासाठी निश्चित माननीय मुख्यमंत्र्यांनी हा विषय अतिशय गंभीर्याने घेतलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये ते वेगळे प्रावधान करतात. आज विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली काही शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. त्यांनी 29 तारखेपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनोज जाईल नाही, मला या बाबतीमध्ये कुठलीही माहिती नाही. मी सध्या मी त्या समितीमध्ये आहे, पण मला वाटतं आता मुख्यमंत्री कोणाला घेऊन जात आहे, कोण नाही मला कल्पना नाही. काँग्रेसचं 10 दिवसाचं शिबिर होतंय नाशिकमध्ये, त्याचा शेवट हा राहुल गांधींच्या उपस्थितीत केला जाणार आहे. सपकाळ सुद्धा आज नाशिकला आलेले आहेत. वाटतं तुम्हाला त्या निमित्तानं बुस्टर मिळेल काँग्रेस पक्षाला? काय गोष्ट म्हणतो, फक्त नेत्यांचा पक्ष राहून गेलेला आहे, कार्यकर्ते नाही त्यांच्याकडे. आता फक्त झेंजी करत त्यांच्या मागे ते पळत आहेत जोरजोरात, बस आम्ही 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 करत. स्वतःचं त्यांना काही बेस नाही आहे. आता इथे बघा, राज्यामध्ये कोणतं नेता आहे ते बनायला सांगा तुम्ही, किंवा हा याच्याकडे बघून लोक काँग्रेसला म्हणतील मतं द्या म्हणून, का त्यांच्या पाठीमागे जातील. कोणीच राहिलेलं नाही. 4 लोक आहेत तर 4ची तोंड 4 दिशेला आहेत. सकाळ झाली की ते जे पेपर जोरजोरात ओढत आहेत. मला वाटतं कुठलाही बेस त्यांना या ठिकाणी नाही आहे. आणि राहुल गांधींना तर मला वाटतं देशात कुठे आधार नाही आहे. कारण तुम्ही सांगा, देशामध्ये किती राज्यांपैकी काँग्रेसच्या हातामध्ये त्यांचं CM आहे सांगा मला. एखाद 2 बोटावर मोठे हरकत असतील तर असेल, मला वाटतं ते दिसत नाही आहे. सगळे मग भागीदारीतलेच आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की संपूर्ण देश, संपूर्ण जनता ही मान्य मोदींच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांच्या पाठीशी आहे. त्याचा विश्वास मोदींच्या नेतृत्वावरच आहे. यांनी कितीही बडबड केली, हायपस केल्या, काहीही बडबड केली वास्तव, तर यांच्या मागे कोणीही जाणार नाही. यांना कुठेही जाऊ द्या, कुठेही तिथे इकडे काय त्याचे नाटकं चालले आहेत पुण्यामध्ये, इकडे तिकडे ते करू द्या. पण मला असं वाटतं की लोकांचा विश्वास एकाच माणसावर देशामध्ये, त्यांचं म्हणजे मोदीजींवर. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 12 वर्षापासून देश विकसित राष्ट्राच्या मार्गावर पाहू लागलेलो आहोत. अतिशय सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामं या ठिकाणी चाललेली आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की यांना कुठेही मेळावे घेऊ द्या, कुठेही भाषणं करू द्या, कुठेही तरुणांचं नाव सगळीकडे एकत्रित करू द्या, लोक यांच्या पाठीशी नाही.